अमरावतीच्या परतवाडा येथील अत्याचार प्रकरणी महिला अधिकाऱ्यांची एसआयटी गठीत करा अशी मागणी आता अनिल बोंडे यांनी केली। भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मागणी केली। आरोपी एकटा नाही, त्याच्यासोबत मोठी गँग आहे। आरोपीच्या मित्रांचेही मोबाईल जप्त करावे अशी मागणी आता बोंडे यांनी केली आहे। एक मोठं रॅकेट पुढे येण्याची शक्यता देखील बोंडे यांनी वर्तवलेली आहे। परतवाडा इथल्या अश्लील व्हिडिओ जिहादमध्ये एका मुलाला पोलिसांनी अटक केली आणि आता पोलिसाची कारवाई सुरू आहे। परंतु ती मोठी गँग आहे ज्यांनी पूर्ण स्नॅपचॅट केलेला आहे, व्हॉट्सॲपचे ग्रुप बनवलेले आहे। पोलिसांनी त्या मुलाच्याकडून सगळे मोबाईल जप्त करावे। गेल्या 6 महिन्यातल्या हॉटेल्सचे जर CCTV फुटेज मिळवले तर त्यामधून हे मोठं रॅकेट की आता पॉर्न साईटवर सुद्धा हे व्हिडिओ आलेले आहे। म्हणजे कालचे जे व्हिडिओ आहे त्यापैकी काही पॉर्न साइट्सवर पण आलेले आहे। त्याच्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम लावली पाहिजे। दरवर्षी 14 एप्रिल रोजी अग्निशमन दिवस साजरा केला जातो। मुंबई बंदरामध्ये स्फोटक पदार्थ वाहून आणणाऱ्या जहाजाला लागलेल्या भीषण आगीमध्ये 66 अग्निशमन विभागाचे कर्मचारी शहीद झाले होते। त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। नालासोपाऱ्यातील आचोळे अग्निशमन केंद्रात वसई विरार महानगरपालिकेकडून अग्निशमन सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। यावेळेस अग्निशमन दलाकडून विविध प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलेलं आहे। फायर सुरक्षा सप्ताह 14 ते 20 एप्रिल असा आपण साजरा करत आहे। या सप्ताहामध्ये वेगवेगळे आपण कार्यक्रम घेतो, ज्याचा मेन उद्देश आहे की लोकांमध्ये अवेअरनेस जनजागृती करण्याचा उद्देश आहे की मोठे संकट आपण कसं टाळू शकते जर बेसिक प्रिकॉशन्स आपण घेतले तर त्याबद्दल लोकांमध्ये वेगवेगळे संस्थांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये आम्ही या आठवड्यामध्ये फायर डिपार्टमेंट मार्फत वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। आज जे हुतात्मा 1944ला झालेले फायरचे त्या जवानांना देखील आज आदरांजली वाहिली गेली। आज हा अग्निशमन दिवस आहे आणि आज संबंधी आमच्या पालिकेने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला। या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा झाल्या आणि त्याच्यामध्ये सर्वच फायर फायटर्सने भाग घेतला। त्यांचं प्रावीण्य दाखवलं, कौशल्य त्याच्यामध्ये दाखवलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।